सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांच्या जोर बैठका वाढल्या आहेत. खटावच्या निमसोड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संदीप मांडवे तर भाजपकडून नंदकुमार मोरे मैदानात उतरले आहेत. प्रथमच ते कमळ चिन्हावर जिल्हा परिषद निवडणुकीचे मत मागण्यासाठी मतदारांपर्यंत जात असून प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्या दरम्यान भाजपचे उमेदवार नंदकुमार मोरे यांनी सातारा न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र करून सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा भगवा झेंडा फडकणार असल्याचा आत्मविश्वास देखील व्यक्त केला. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजले आणि राज्याच्या राजकारणात एकंदरीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेसाठी तुम्ही निमसोड गटातून उमेदवार म्हणून रिंगणात आहे. काय अनुभव आहे नक्की, कशा भावना आहेत? मी गेल्या 3 महिन्यापूर्वी नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्या पक्षाशी समरस होऊन गेली 2-3 महिने या जिल्हा परिषद गटामध्ये मी काम करतोय. माझ्यावर कालच पक्षानं जिल्हा परिषद निमसोड गटाची जिल्हा परिषदेची उमेदवारीची जबाबदारी सोपवलेली आहे. यापूर्वी मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे तो पक्ष अडचणीत येत चाललेला आहे. इथला अनुभव वेगळा आहे. इथं सगळे कार्यकर्ते हे एकमेकाशी व्यवस्थित सेटल होत आहेत, व्यवस्थित सगळ्याला एकमेकाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये माझा अनुभव अलीकडचा अतिशय चांगला आहे. आता तुमच्या विरोधात राष्ट्रवादीतून अजित पवार पक्षाकडून संदीप मांडवे आहेत. कशा पद्धतीने आव्हान वाटतंय त्यांचं? शेवटी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळेजण एकत्र येऊन लढले तरी काही फरक पडणार नाही. आज आपण महाराष्ट्राच्या संपूर्ण निवडणुकीचा इतिहास पाहता किंवा त्यांचे निकाल पाहता याही ठिकाणी असाच निकाल अपेक्षित सर्वांना आहे. या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय जयकुमार गोरे यांचा विकास कामाचा जो झंझावात चालू आहे त्यास अनुसरून इथली जनता निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. यामध्ये काही शंका नाही आणि म्हणून पुढे कुणीही उमेदवार असला तर त्याचं काही आव्हान आम्हाला वाटत नाही. तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादी सोबत राहिलाय. गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि जिल्हा परिषद ही कायम राष्ट्रवादीच्याच विचाराची होती. आता येत्या काळात भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदेत फडकेल का, काय जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची असेल का? ही गोष्ट खरी आहे की 1962 सालापासून 2022 पर्यंत या ना त्या काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता होती, ही गोष्ट खरी आहे. परंतु 2014 नंतर या जिल्ह्याची परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि आता हा जिल्हा संपूर्ण भाजपमय झालेला असून या विभागातील दोन्ही खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. सर्व आमदार महायुतीचे असून हा जिल्हा भाजपमय असल्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची होणार आहे. यात कसली तेलमात्र शंका आम्हाला वाटत नाहीये. तुम्ही अनेक दशक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत राहिला आणि आता अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. काय अनुभव होता राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षातून तुम्ही अनुभव घेतला? राष्ट्रवादीमध्ये सुद्धा माझी खूप वर्ष मी काम केलं, अत्यंत निष्ठेने काम केलं. परंतु वरच्या नेत्यांच्या विषयी काही माझा रोष नाहीये, पण तालुक्यातील जे काही कार्यकर्ते आहेत ते एकमेकाचा कुरघोड्या करून पाडापाडीचं राजकारण आजपर्यंत ते करत आलेले आहे. आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर प्रभाकर देशमुख साहेबांचं उदाहरण फार मोठं आहे की ज्यांनी 5 वर्ष विधानसभेसाठी काम केलं आणि नेमकं त्यांचं तिकीट पक्षाने कापलं. याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं राष्ट्रवादीकडे काही नाहीये आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता आपण पाहतोय की जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी हातात हात घालून एकत्र फिरताना दिसत आहेत, किंवा शरद पवार पक्ष असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत कसं तुम्हाला वाटतंय का? हा, आता त्यांच्यापुढे काही पर्याय राहिलेला नाही एकत्र येण्याशिवाय. कारण भाजप हा प्रबळ पक्ष भारतामध्ये असताना समोर विभागून लढणं त्यांना परफडणार नसल्यामुळे कदाचित ते एकत्र येऊन लढतील अशी परिस्थिती आहे. आता घड्याळ आणि तुतारी एकत्र लढते आणि त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेला
शिवसेनेने ही युती करण्याची चिन्ह दिसत आहेत तुम्हाला, काय नक्की करणार? मी सांगितलं ना, या मतदारसंघामध्ये आदरणीय जयकुमार गोरेगाव यांची ताकद प्रचंड वाढलेली असून या ताकदीच्या पुढे कुणाचाच टिकावं लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळे पक्ष एकत्र येऊन, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आणखी शिवसेना असेल, हे एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढतील. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही हे निश्चित आहे. आता शिवसेना जरी राष्ट्रवादी सोबत असले तरी काही ठिकाणी आता आपण विषय घेतला तरी प्रिया शिंदे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढत आहेत. त्यांचे पती शिवसेनेकडून आमदार आहेत. कशा पद्धतीने नक्की काय सांगाल त्याबद्दल? आदरणीय आमदार महेश शिंदे हे खरं तर पूर्वाश्रमीचे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. तिकीट वाटपाच्या त्यावेळी तो मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर उभं राहावं लागलं. परंतु त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या दिवसापासून आज अखेर भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकारिणीवरच्या सदस्य आहेत. त्या भारतीय जनता पार्टीचे काम करतात, त्यामुळे त्यात वेगळं वाटण्यासारखं असं काहीच नाहीये. आता एक महत्वाचा विषय होता की विकास कामं कोणकोणती तुम्ही या जिल्हा परिषद गटात केली आणि येत्या काळात कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात? तर मी जोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होतो तोपर्यंत त्या माध्यमातून काही कामं केलेली आहेत, परंतु ती कामं आमची तोकडीच होती. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पाणंद रस्ते, प्राथमिक शाळांच्या इमारती, अनेक प्रश्न, राज्य महामार्ग, अशी अनेक प्रकारची कामं, विकास कामं या भागात चालू आहेत, अजूनही होणार आहेत आणि पुढे सुरू राहतील. आता गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी घड्याळासोबत काँग्रेसची युती होणार नाही किंवा समविचारी पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. परंतु तुमच्याच गटातून जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे, अजित पवार पक्षाचे संदीप मांडवे यांच्यासोबत रणजित देशमुखांनी परवा अर्ज दाखल केलाय, त्यांच्यासोबत ते अर्ज भरताना दिसले. काय सांगाल त्याबद्दल? खरं तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, परंतु त्यांची अशी परिस्थिती निर्माण झाली की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र आल्याशिवाय त्यांना लढताच येणार नाही आणि म्हणून ते एक वेगळे, त्याला आपण काही म्हणू शकत नाही, पण अशी वेगळ्या प्रकारची ती आघाडी करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. त्याबद्दल आम्हाला काही सांगण्याची गरज नाही. यापूर्वी तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर मतं मागितली, आता प्रथमच तुम्ही कमळ चिन्हावर मतं मागताय. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीने विकासाचे तुम्ही मुद्दे मांडताय? विकासाची कामं अखंडपणे या विभागात नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सुरू आहेत. कमळ तसं ही चिन्ह या भागाला कधी नवीन नाही. इथले आमदार कमळ चिन्हावर निवडून आलेले. यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कमळाचाच प्रभाव सगळीकडे राहिलेला आहे आणि त्यामुळं घड्याळ सोडून कमळावर लढण्याचा उलट चांगलाच अनुभव असणार आहे. काही असा वेगळा अनुभव असणार नाही, आनंदही अनुभव असणार आहे. तुम्ही आता मतदारांपर्यंत जाताय, कसा प्रतिसाद आहे आणि कितीच्या लीडनं तुमची सीट निवडून येईल? मतदारसंघात आता हा तसा नवीन मतदारसंघ आहे. पूर्वी तसा इथं आम्ही राष्ट्रवादीत काम करत तोपर्यंत राष्ट्रवादीच्या बरोबर हा मतदारसंघ होता, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे येत आहेत आणि त्यानंतर येण्यामध्ये स्वारस्य आहे, कारण विकास कामं होण्यासाठी लोक आपला पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे येत आहेत. तीच परिस्थिती आमच्या मतदारसंघामध्ये तशीच आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.